ह्या सगळ्या गोष्टी आहे आपण थोडं थोडं करत ना बचत करू शकतो। असं करून आपण 15 ते 20 दिवस गॅस जास्त सामोर नेऊ शकतो। ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण छान छान मस्त आणि मजेत असाल। तर आहात ना मजेत? तर मजेतच असायला पाहिजे फ्रेंड्स। तर बघा आज ना मी मस्तपैकी गृहिणींसाठी काही टिप्स आणलेल्या आहेत किचन मधल्या। तर त्या टिप्स कशाच्या आहेत ते सांगते। आपला जो गॅस सिलेंडर असतो तो आपल्याला जर 1 महिना जात असेल तर त्याच्या थोडं 15 किंवा 20 दिवस जास्त गेला तर किती छान ना। तर हेच सिलेंडर किती थोडे जास्त दिवस नेता येईल याच्याच मी टिप्स सांगणार आहे, जे की मी स्वतः एक्सपिरियन्स घेऊन तुम्हाला सांगते आहे। तर मी काही व्हिडिओ टाकला होता घरगुती बचत कशी करायची। त्या व्हिडिओजला मला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे तुमचा। तर तसाच रिस्पॉन्स ना माझ्या प्रत्येक व्हिडिओला असू द्या। मी जे स्वतः एक्सपिरियन्स घेते त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते। तर चला मग फ्रेंड्स आता आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूया। तर तुम्हाला सांगते आपला जो सिलेंडर आहे तो कोणाकोणाचा ना खूपच लवकर संपते। तर तेच जास्त दिवस कसा न्यायचा हेच मी तुम्हाला सांगणार आहे। तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आणि हा फ्रेंड्स जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करायला अजिबात विसरू नका। तर चला मग आता आपण व्हिडिओ चालू करण्याचा विषय तो म्हणजे गॅस सिलेंडर। तर बघा गॅस सिलेंडर आपल्याला 10 ते 15 दिवस जास्त जर टिकत असेल तर किती बरं होईल ना। हो ना, बरा म्हणजे मी खरंच बोलत आहे ना। तर हो अगदी खरं आहे, जर आपला सिलेंडर 10 ते 15 दिवस अजून जास्त टिकला तर फ्रेंड्स सध्या तर ना आपले जे गॅस सिलेंडरचे भाव आहे ना अगदी गगनाला जाऊन टेकलेले आहे, हे तर सर्वांनाच माहीत आहे। आणि तेवढ्या भावामध्ये जर आपल्याला हा सिलेंडर अगदी म्हणजे एक महिन्यात जात असेल किंवा खूप कमी दिवस जात असेल तर ते आपल्याला परवडत नाही। म्हणजे साहजिक आहे, कोणालाच नाही परवडत। तर आणि परवडतही असेल तरी म्हणजे आपण थोडंसं कसं काटकसर करून आपलं घर खर्चामध्ये तेच पैसे दुसऱ्या गोष्टीत आपण लावलं तर किती छान ना। तर माझं तरी तसंच आहे। तर बघा मी ना गॅस सिलेंडर जर माझा 1 महिना जात असेल किंवा 2 महिने जात असेल तर त्याचे 15 ते 20 दिवस मी जास्त नेत असते। तर तेच मी कसा नेते हे तुम्हाला सांगते। तर चला मग आता काही टिप्स सांगते ते तुम्ही लक्षात घ्या आणि नक्की फॉलो करा फ्रेंड्स। तर तुम्हाला नक्की फरक जाणवेल। तुमचा सिलेंडर ना जर 1 महिना जात असेल तर 10 ते 15 दिवस इझी जाईल। तर 10 ते 15 दिवस जर इझी गेलं तर बघा आपले सिलेंडरचे पैसे म्हणजे किती वाचते। हो ना, खरी गोष्ट आहे ना। तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये 5 ते 6 टिप्स सांगणार आहे आपल्याला गॅस सिलेंडर 10 ते 15 दिवस कसा जास्त। इथे बघा फ्रेंड्स आपण मी ज्या टिप्स सांगणार आहे त्या लक्षात ठेवा। तर बघा आपण जेव्हा गॅसवरती स्वयंपाक करतो तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपल्याला काही भाजी वगैरे करायची असेल तर त्याची ना ती भाजी करायला काय काय लागते, कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची हे सगळं काही आधीच ना चिरून ठेवा। जेणेकरून आपण जेव्हा गॅस लावू ना तेव्हा डायरेक्ट आपण ना ती फोडणी देऊन मस्त भाजी वगैरे करून घेतो, जेणेकरून आपला तेवढाच थोडासा गॅस वाचतो। तर बघा ही एक टिप्स झालेली आहे। आणि दुसरी टिप आहे जे की आपण कोणत्याही गंजामध्ये किंवा कुकरमध्ये करत असेल ना तर गंज आपण कोरडा करून घ्या। आपण धुतो आणि तसंच ठेवतो तर ते गंज ओला असते तर ते ओलावा सुकण्यासाठी आपण गॅसवरती ठेवतो तर ते गॅस ना आपला त्याच्यामध्ये सुद्धा थोडा गॅस वाया जाते। तर आपण जर ते गंज पुसून त्याच्यावरती ना ते लवकर तापून जाणार, त्याच्यासाठी ना पुसून ठेवायचं गंज वगैरे। आणि नंतर प्रेशर कुकरचा वापर करा जेणेकरून वाफेने लवकर आपण ना फ्रीजमधनं काही दूध किंवा थंड काही असेल तर ते डायरेक्ट आपण
याच्यावरती ठेवतो गरम करायला, तर तसं न करताना अगोदर 20 ते 25 मिनिटे बाहेर ठेवा, जेणेकरून ते नॉर्मल टेम्परेचरवरती येईल. नंतर गॅसवरती ठेवा, तिथे पण थोडासा गॅस आपला वाचलेला असतो. जर तसंच आपण थंडच्या थंडच ठेवलं दूध, तर त्याला गरम व्हायला खूप वेळ लागते आणि गॅससुद्धा आपल्याला खूप जास्त जातो. त्याच्यामुळे आधी बाहेर ठेवा, दूध वगैरे असेल तर 20 ते 25 मिनटं, नाही तर 15 ते 20 मिनिटे ठेवलं तरी चालेल. तर ही होती दुसरी टीप. आणि परत आपण पाणी गरम करतो, तर पाणी गरम करताना ना गंजामध्ये ठेवले असाल तर त्याच्यावरती ना एक प्लेट झाकून ठेवा, जेणेकरून ते पाणी लवकर गरम होईल आणि तेथे पण आपला थोडासा गॅस बचत होईल. तर असं करू करू आपण बऱ्याचशा गोष्टी आहे जे की आपण ना गॅस जास्त दिवस टिकवून ना सामोर नेऊ शकतो. तर बघा, छोट्या छोट्या गोष्टी आहे, लक्षात घेतलं तर आहे, नाही तर काहीच नाही. गोष्टी आहे आपण थोडं थोडं करत ना बचत करू शकतो. असं करू करून आपण 15 ते 20 दिवस गॅस नेऊ शकतो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी सांगत आहे त्या गोष्टी, मग तुम्हाला कळेल. आणि जर आपण गॅस 12 तारखेला लावला तर पुढची 12 तारीख येईपर्यंत तुम्ही लक्षात असू द्या, तिथून जर 10 ते 15 दिवस गेलं तर आपल्याला किती छान ना. जर तुम्ही हा टिप वापरून कराल ना तर खूप इझी होईल आणि तुमच्या गॅसने 10 ते 15 दिवस आपल्याला म्हणजे भात किंवा डाळ असेल तर ते ना म्हणजे थोडं धुवून थोडंसं पाण्यामध्ये ठेवलं ना तर ते थोडं ओलं होते आणि मग आपण गॅसवरती ठेवलं तर ते लवकर शिजून जाते. तर बघा, हे असं करून ना आपण गॅस पेटवण्यापूर्वी ना आपली तयारी आधीच करून ठेवायची आहे. तर बघा, भाज्या चिरणे किंवा डाळ तांदूळ धुवून ठेवणे किंवा पीठ मळून ठेवणे, इवन आपण पिठाचे जे गोळे करतो ना ते ठेवणे, हे सगळं काही ना करायच्या आधीच म्हणजे गॅस पेटवायच्या आधी तुम्ही हे करून ठेवा. आणि दुसरी टीप आहे, कोरडं करून घ्या. जेणेकरून कोरडं भांडं कराल तर गॅस तेवढंच आपला वाचतो. आणि आपण घाईघाईमध्ये ना पातेलं गॅसवरती ठेवतो, तर त्याच्यामुळे सुद्धा ते ओलं असते, तिथे सुद्धा गॅस जास्त जाते. आणि झाकण ठेवून सुद्धा लास्टची टीप आहे ती म्हणजे बर्नरची स्वच्छता. आपले जे हे बर्नर असते ना गॅसचे, हे बघा, हे छान असे स्वच्छ करून घेत राहायला पाहिजे. हे याचे जे छोटे छोटे छिद्र आहे ना, याचे जे होल आहे ना, ते आपण नेहमी असं चेक करत राहायला पाहिजे. याच्यावरती जंग चढून राहतो, तर गंजलेलं असते हे, तर ह्याच्यामुळे सुद्धा फ्लेम कमी येते. तर हे याची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. हे छान असं घासून उन्हामध्ये ठेवायला पाहिजे, त्याच्यामुळे सुद्धा ना आपली गॅसची फ्लेम मस्त वाढते. परत ना मेन म्हणजे गॅस क्लीन ठेवायला पाहिजे. आणि पहिली गोष्ट लिकेज हे तुम्ही बघून घ्या. लिकेजमुळं गॅस खूप जास्त वाया जातो आणि उलट ते धोकाही असते. त्याच्यामुळे लिकेजसुद्धा चेक करा. लिकेज असेल गॅस तर ते जास्त संपून जाते आणि आपला गॅस लवकर खतम होऊन जाते. तर बघा, गॅस लिकेज असायला नको. तर आणि मेन म्हणजे गॅसची क्लीनपणा जास्त ठेवा गॅसवरती, जेणेकरून आपल्याला स्वयंपाक करताना पण खूप छान वाटेल आणि मस्त गॅससुद्धा आपला जास्त दिवस जाईल. हां, आणि एक स्पेशल टिप्स, आपलं लायटर असते ना, ते कधी कधी ना आपलं असं लागत नाही. तर लायटरसाठी टिप्स सांगते मी. हे लायटरनं मस्त पुसून घ्यायचं आणि हे याच्यामध्ये ना असं थोडं मळ जाते, तर हे असं चाकूने किंवा बारीक कशाने तरी असं काढून घ्यायचं आणि याला ना उन्हामध्ये ठेवायचं. तर हे सुद्धा लायटरसुद्धा आपल्याला खूप दिवस जाते. तर तुम्ही ह्या टिप्स वापरून बघा फ्रेंड्स. तर अशा होत्या आजच्या काही टिप्स माझ्या, आपल्याला गॅस सिलेंडर जास्त दिवस कसा नेता येईल. तर चला मग फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल, आणि आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला सुद्धा अजिबात विसरू नका. आणि मी सांगलेल्या टिप्स नक्की फॉलो करा. तर परत एकदा मी पूर्ण टिप्स सांगून देते, मी कोणत्या टिप्स सांगलेल्या आहे. मी काही टिप्स आहे ना ते लिहून ठेवत असते, जेणेकरून मग मला लगेच व्हिडिओ करताना लक्षात येईल आहे. तयारी आधीच करून ठेवायची आहे. जर आपण गॅस पेटवण्यापूर्वी सर्व तयारी आधीच झालेली असायला पाहिजे. सगळी तयारी आपण आधीच करून ठेवायला पाहिजे. आणि दुसरी टिप आहे, भांडं कोरडं करून घ्या, जेणेकरून तिथे सुद्धा गॅस आपला जास्त वाचेल. आणि परत ना तिसरी टिप आहे, झाकण ठेवून शिजवायचं आहे. आपल्याला काहीही शिजवायचं असेल तर झाकण ठेवून शिजवा.
जेणेकरून ते वाफ धरून मस्त लवकर शिजून येईल. हा काही गोष्टी आहे जसं की भाजी वगैरे आपण झाकण ठेवून शिजवली त्याचा कलर जातो किंवा कलर गेल्याने त्याची चव नाही, तर अशा याला थोडं हे करू शकतो. पण डाळ आणि भात सहसा तर प्रेशर कुकरमध्ये आपण वापरलं तर ते तर छानच आहे. ही झाली तिसरी टीप. आणि चौथी टीप आहे, फ्रीजमधले जे पदार्थ आहेत ते 20 ते 25 मिनिटे बाहेर काढून ठेवा. फॉर एक्झाम्पल दूध असेल किंवा दुसरं काही असेल तर नंतरच ते गरम करा. ते सुद्धा ना गॅस थोडा आपला वाचतो. आणि पाचवी टीप आहे मी सांगितलेली बर्नरची स्वच्छता. बर्नर नेहमी स्वच्छ ठेवा आणि याचे जे होल आहेत ते क्लीन ठेवा, जेणेकरून तिथून गॅस आपला एकदम मस्त येईल. निळी फ्लेम आली पाहिजे तर आपण समजू शकतो आपले बर्नर आहे ते स्वच्छ. जर पिवळी फ्लेम येत असेल तर ते छिद्रामध्ये काहीतरी जाऊन आहे असं समजून. होत्या 5 टिप्स. ह्या 5 टिप्स फॉलो करून ना आपण आपला गॅस सिलेंडर 10 ते 15 दिवस इझिली समोर नेऊ शकतो. तर बघा आणि मस्तपैकी हे फॉलो करून बघा. आणि आजच्या काळात सिलेंडरचे भाव अगदी काहीच्या काही गगनालाच भिडलेले आहे. तर म्हणून आपण कसं बचत करता येईल ते बघायचं आहे आपल्याला. तर चला मग हा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तर माझ्या चॅनलवरती नेहमी टिप्स, डेली रुटीन आणि काही रेसिपी हे सगळं अपलोड करत असते. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटते परत. बाय. Audio Jungle.